This call is now being recorded. This call is now taking notes. अनम्यूट ठेवा. ज्या वेळेला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल त्यावेळेला तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. तर हे छोटस एक वेगळं रिवाइज बघूया आपण. टॅक्सोनॉमिक हायरार्की ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ज्या वेळेला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला एनी टाइप्स ऑफ, इफ दे आर प्लांट्स, दे आर ॲनिमल्स, डझंट मॅटर, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ज्या वेळेला आपण क्लासिफाईड करत असतो त्यावेळेला त्यांचं क्लासिफिकेशन करताना त्यांचे जे ग्रुप्स पाडले जातात त्या ग्रुप्सला टॅक्सॉन म्हटलं जातं. आणि ते कोणते कोणते आहेत तर सगळ्यात वरती मेन डोमेन असतात. देर आर 3 डोमेन्स. त्यानंतर त्यांचं किंगडम आपण जे बघितले 5 किंगडम सिस्टीम रॉबर्ट हार्डिंग विटेकरचे जे तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलेत त्यात ते किंगडम्स. त्यातला आपण किंगडम कोणता आता अभ्यासतोय? प्लांट हा किंगडमचा आपण आता सध्या स्टडी करतोय. Then they are phylums or phyla. Then they are classified into classes. जसं तुमचे कसे 8वी 9वी 10वी चे क्लासेस असतात सेम प्लांट्सचे सुद्धा किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे सुद्धा काही क्लासेस असतात. देन फ्रॉम क्लासेस दे आर डिवायडेड इंटू डिफरंट ऑर्डर्स. देन दे आर फॅमिलीज. देन दे आर जीनस और जेनेरा. त्यांचा जीनस और जेनेरा. देन पर्टिक्युलर स्पीसीज, इंडिव्हिज्युअल स्पीसीज. आपण कसं आपलं नाव सांगताना सांगतो की माझं नाव पूजा आहे, माझं सरनेम मोरे आहे. मोरे ही आमची फॅमिली झाली आणि त्यातल्या प्रत्येक फॅमिली मधल्या इंडिव्हिज्युअलला सेपरेट नाव आहे. तसं प्रत्येक फॅमिली मधल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सेपरेट जीनस असतं, त्याचं सेपरेट स्पीसीज नेम असतं. तो किंगडम इज अ ब्रॉडेस्ट लेवल. प्लांटी, ॲनिमलिया, फंगाय असं पूर्ण एक मोठं जे क्लासिफाईड आपण व्हर्जन म्हणतो ते झालं किंगडम. किंगडमच्या खाली त्यांचा बॉडी स्ट्रक्चर वरून म्हणजे ब्रायोफायटा, ट्रॅचिओफायटा आपण जे आता डिव्हिजन्स बघितल्या ते फायलम मध्ये येतात. आता आपण जे शिकणार आहोत अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म ते सुद्धा फायलम मध्येच येतात. देन त्यासाठी फर्दर डिव्हिजन होणार क्लासेस मध्ये. त्या तुम्ही आता पुढच्या वर्गांमध्ये जसं जसं जाल तसं तसं तुम्ही याच्याबद्दल जास्त शिकणार आहात. सो प्लांटचं जे क्लासिफिकेशन होतं दे आर बेस्ड ऑन देअर मॉर्फोलॉजी, देअर रिप्रोडक्टिव्ह फीचर्स अँड देअर इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स. ओके, तर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित जास्त दिसत असेल. फर्स्ट वन इज देअर मॉर्फोलॉजी. त्यांची मॉर्फोलॉजी कशी आहे मीन्स त्यांचं प्लांटचं फिजिकल स्ट्रक्चर कसं आहे, त्यांना पानं येतात का, त्यांना रूट्स आहेत का, त्यानंतर त्यांना फ्रुट्स येतात का, ह्या त्यांच्या मॉर्फोलॉजीवर त्यांच्या फिजिकल स्ट्रक्चरवरती, त्यांना स्टेम आहे की त्यांना मोठा ट्रंक आहे याच्यावरती आपण ठरवतो की ते कोणत्या वर्गात जाणार. देन दे आर रिप्रोडक्टिव्ह फीचर्स. ते फ्लॉवर्स थ्रू रिप्रोडक्ट करतात, फ्रुट्स थ्रू, सीड थ्रू और स्पोर्स. त्यांच्यापैकी जे काही त्यांचं आयडेंटिफिकेशन ट्रेट असेल दे आर डिवायडेड बाय रिप्रोडक्टिव्ह फीचर्स. लाईक आपण बघितले आता लास्ट याच्यामध्ये कोणते बघितले, क्रिप्टोगॅम्स बघितले. क्रिप्टोगॅम्स मीन्स काय की त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर हिडन. देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर हिडन मीन्स क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोज मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हिडन अँड गॅम्स मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. आता आपण बघणार आहोत फॅनेरोगॅम्स. ओके, म्हणजे फॅनेरोगॅम म्हणजे काय, ज्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ह्या सीड्स आहेत. ओके, विच द प्लांट्स विच बेअर सीड्स फॉर देअर रिप्रोडक्शन मीन्स फॅनेरोगॅम्स. देन त्यांचं इव्होल्युशनरी रिलेशनशिप सुद्धा त्यांच्या डिव्हिजन साठी, त्यांच्या क्लासिफिकेशन साठी इम्पॉर्टंट असतात. So now let's
हो हो. प्लांटीचा जो किंगडम आहे त्याच्यामध्ये अराउंड 3 lakhs पेक्षा जास्त नोन स्पीसीज आहेत. 3 lakhs पेक्षा जास्त नोन स्पीसीज पूर्ण जगभरात आहेत. त्यातल्या अजून काही अशा असतील ज्या आपल्याला माहिती सुद्धा नाहीयेत. देन देअर हॅबिटॅट, ते पूर्णपणे डेझर्ट मध्ये पण प्लांट सापडतात, रेन फॉरेस्ट मध्ये असतात, म्हणजे जिथे पावसाचं जास्त प्रमाण असतं तिथे सुद्धा आणि जिथे पावसाचं सगळ्यात जास्त कमी प्रमाण असतं अशा ठिकाणी सुद्धा ते सापडतात. आणि प्रत्येक इकोसिस्टीमचा महत्वाचा जो पार्ट असतो तो म्हणजे प्लांट, जो प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतो किंवा जो त्याची प्रत्येक इकोसिस्टीमची सुरुवात ज्याच्यापासून होते दे आर प्लांट्स. देन दे आर इम्पॉर्टंट. प्लांट्स आर द फाउंडेशन ऑफ मोस्ट टेरिटोरियल फूड वेब्स. जे जमिनीवरती असणारे अन्नजाळे किंवा फूड वेब्स आहेत जे आपण नेक्स्ट लेसन मध्ये शिकणार आहोत त्याच्या प्रत्येकासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट प्लांट्स आहेत. देन क्लासिफिकेशन आपण बघत होतो phanerogams अँड cryptograms. So phanerogams are further divided into two types, gymnosperms and angiosperms. They are divided into two types, gymnosperm and angiosperm. Division 1 gymnosperm, division 2 angiosperms. Okay. After reproduction, these plants forms seeds. त्याच्यामध्ये एम्ब्रियो अँड फूड स्टोरेज असतं. अँड ज्या वेळेला त्या बिया आपण जमिनीत किंवा मातीत लावतो त्यांना रुजण्यासाठी किंवा त्यांच्यापासून झाड होण्यासाठी, त्यांच्यापासून प्लांट येण्यासाठी, त्यावेळेला त्या एम्ब्रियोच्या ग्रोथसाठी त्या फूड स्टोरेजचा वापर केला जातो. आणि फळांमध्ये आपण बघितलं होतं की काही बिया ह्या ओपन अप असतात आणि काही या काय असतात क्लोज्ड असतात. त्याच्यावरून त्याचे अँजिओ आणि जिम्नो असे 2 टाइप्स बनतात. जिम्नो मीन्स ज्यांच्या सीड्स ओपन असतात असे प्लांट्स. जिम्नोस्पर्म्स आर प्लांट्स whose seeds are open, not enclosed. सो आपल्याला गार्डन मध्ये दिसणारे असे नारळासारखे दिसणारे जी झाडं असतात, म्हणजे नारळाची नाही पण साधारणतः त्याच प्रकारची दिसणारी काही झाडं आपल्याला आपल्या आजूबाजूच्या बागांमध्ये दिसतात. दे आर सायकस. आणि ते जिम्नोस्पर्मचं एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही प्लांट्स कुठे ना कुठे बघितले असतील. बघितले तुम्ही? तुम्हाला दिसत नाही. दिसतंय? असे प्लांट्स तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितले? छोटे नारळासारखे दिसणारी ही झाडं असतात ज्यांच्या मध्यभागी ही त्यांना सीड येते, बी असते त्यांची, जी ओपन असते. त्याला कुठल्याही प्रकारची फळं येत नाहीत. दे डोंट हॅव फ्रुटिंग. सीड्स आहेत ओपन पूर्ण. बघितले तशी झाडं तुम्ही? हँड रेस करून सांगा कधी बघितलेत का तुमच्या आजूबाजूला? नाही बघितलेत. सो ह्या बागांमध्ये वगैरे किंवा गार्डन्स मध्ये अशा प्रकारची झाडं लावलेली असतात. हे जिम्नोस्पर्मचं एक्झाम्पल आहे.
gymnosperms, an ancient group including conifers, cycads, and gincops, reproduce through the formation of cone rather than flowers and fruits. पाईन झाडाचे कोन्स, पाईन हे वृक्ष मोस्टली आपल्याला थंडीच्या प्रदेशामध्ये जास्त बघायला मिळतात आणि ते असं हे जे कोन लाईक स्ट्रक्चर आहे त्याने रिप्रोडक्शन होतं त्यांचं. दे डोंट हॅव फ्रुट्स और फ्लॉवर्स. दे रिप्रोड्यूस बाय द कोन्स or their seeds. Then some plants that Christmas tree किंवा क्रिसमस ट्री तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ते सुद्धा जिम्नोस्पर्म मध्ये येतो. जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन प्लांट्स. एव्हरग्रीन म्हणजे त्यांना वर्षभर त्यांची पानं हिरवीगार असतात, त्यांना वर्षभर ते सदाहरित असतात. देन दे आर उडी म्हणजे त्यांना मोठं ट्रंक, त्याचं खोड असं मोठं असतं. देअर स्टेम्स आर विदाउट ब्रांचेस. सिंगल ब्रांच असते त्यांना, सिंगल स्टेम. त्यांना फांद्या नसतात, लीव्ज असतात. दे आर लाईक अ क्राउन. जर तुम्ही क्रिसमस ट्री जर सुद्धा बघितला असेल, क्रिसमस ट्रीचे प्लांट झाड तुम्ही आपण चित्र काढताना कसं काढतो असं, राईट. दे आर लाईक क्राउन म्हणजे मुकुट असल्यासारखे ते त्यांची पानं असतात. These plants bear male and female flowers on different sporophylls on the same plant. एकाच झाडाला मेल फ्लॉवर अँड फिमेल फ्लॉवर्स येतात. Then seeds of this plant do not have natural covering. त्या फ्लॉवर्सचं रूपांतर नंतर सीड मध्ये होतं, त्याच्यावरती दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं फ्रुटिंग होत नाही. These plants do not form fruits and therefore they are called gymnosperm. Gymno means naked and sperm means seeds. पूर्णपणे ओपन असणाऱ्या seeds, these are known as gymnosperms. क्रिसमस ट्री और सायकस हे जे झाडं आहेत किंवा देवदार म्हणजे पायनस, हे कसे आहेत याचे एक्झाम्पल्स आहेत. जिम्नोस्पर्म्स प्लांट्स आहेत ते ज्यांना सीड्स येतात पण त्याच्यावरती फ्रूट कव्हरिंग नसतं. जिम्नोस्पर्म बद्दल समजलं. दे आर एव्हरग्रीन, पेरेनियल and woody. They don't have branches. Their leaves like a crown. They have male and female flowers on a different sporophylls at a same plant. Seeds do not have covering. They do not form fruits. Okay? हे 5-6 पॉइंट महत्वाचे आहेत याच्यासाठी. नेक्स्ट वन इज अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म हे अशा प्रकारचे प्लांट्स आहेत who have covering on their seeds. Angiosperms, the most diverse group of plants. They are characterized by their production of seeds enclosed within fruit, allowing them to thrive across environment. अँजिओस्पर्म्सचे जे प्लांट्स आहेत त्यांचं कॅरेक्टरायझेशन काय आहे? their seeds are enclosed within fruits. त्यांच्या बिया ह्या फ्रुट्सच्या आतमध्ये असतात. दे आर अँजिओस्पर्म्स. आणि अँजिओस्पर्म्स कसं रिप्रोड्यूस करतात? थ्रू द पॉलिनेशन. म्हणजे मधमाशा, भुंगा किंवा अशा प्रकारचे जे इन्सेक्ट्स आहेत, पक्षी, त्यांच्यावरती त्यांच्या फुलांवरती मधासाठी येतात. आणि ते खाताना त्यांच्या पोलन ग्रेन्स त्यांच्यासोबत स्प्रेड आउट होतात, दुसऱ्या फ्लॉवर वरती जातात आणि थ्रू द पॉलिनेशन त्यांचं रिप्रोडक्शन होतं. त्यामुळे सीड फॉर्मेशन होतं. सीड फॉर्मेशन मधून फ्रुटिंग होते. कुठल्याही प्रकारचे फ्रूट येणारे प्लांट्स आर
angiosperms. Then these flowers bears flowers are their reproductive organs. Then flowers develop into fruits and seeds, and they form fruits with which have seeds within. These are त्यामुळे त्यांचे सीड्स कसे असतात, कवर्ड असतात. अँजिओ म्हणजे कवर आणि स्पर्म्स म्हणजे सीड असं त्याचा अर्थ आहे. ANGOS त्याचा अर्थ आहे कवर, आणि सीड स्पर्म्स म्हणजे सीड्स. सीड्सच्या वरती कवर असणारे प्लांट्स म्हणजे अँजिओस्पर्म्स. फ्रुट्स येणारे प्लांट्स म्हणजे अँजिओस्पर्म्स. Then there are two types of angiosperms. ज्यांचे seeds can be divided into two equal halves. They are dicotyledons, and whose seed cannot be divided into equal parts are called as monocotyledons. तुम्ही असे याचे एक्झाम्पल्स सांगू शकाल, कोणते असे फ्रुट्स आहेत किंवा कोणते असे प्लांट्स आहेत ज्यांच्या सीड्स या सिंगल असतात आणि कोणाच्या सीड्स या दोन भागामध्ये डिवाइड होतात? नंदुरबार आश्रमशाळा, आदर्श आश्रमशाळा, नवापूर आश्रमशाळा, कोण सांगेल? माईक अनम्यूट करून सांगा. असे कोणते सीड्स आहेत ज्याचे दोन पार्ट होतात, असे कोणते सीड्स आहेत ज्या सिंगल असतात? नवापूर आश्रमशाळा. मुलींना तसा तुमच्यापैकी कोणी पुढे या आणि सांगा. नवापूर आश्रमशाळा. नाही म्हणायचं. किती सिंपल प्रश्न आहे. असे कोणते फ्रूट आहेत ज्यांच्या सीड मधले सीड्सचे दोन भाग होतात, ओपन केल्यावर त्याचे दोन भाग होतात? अशा कोणत्या सीड्स आहेत? आणि अशा कोणत्या सीड्स आहेत ज्या सिंगल असतात, ज्याचे दोन तुकडे होत नाही, दोन भाग होत नाहीत नॅचरली? पटकन उठा मुलींनो, कोणीतरी एकाने उठा पटकन. पुढे आणि माईक अनम्यूट करून सांगा. बरं, नंदुरबार आश्रमशाळा. मुलांना तुमच्यापैकी कोणी सांगणार आहे? अरे किती सिंपल प्रश्न आहे. तुम्ही फ्रुट्स तर खातच असाल, सांगा बघू. बरं, मी फ्रुट्सची नावं घेते किंवा मी काही नावं घेते. त्याला तुम्ही जर त्याचे दोन भाग होत असतील तर असं V दाखवा, आणि सिंगल होत असेल तर असं 1 दाखवा. ओके, त्याच्यावरून आपण बघूया. ऍपल, सफरचंद. सफरचंदाची एकच सिंगल बी असते की त्याचे असे दोन भाग होतात? पटकन असं 2 और 1 असं दाखवा. आदर्श आश्रमशाळा. मला तुमच्या इथे मुलंच दिसत नाहीयेत. बरं, मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगते. कोकणी सरांच्या इथली मुलं बोलतायत. कोकणी सर बोला. लवकर सांगा मुलींनो, असे कोणते प्लांट्स आहेत ज्याचे सीड्स हे सिंगल असतात आणि कोणते असे आहेत ज्याचे दोन भाग होतात? मोनोकोटिलेडॉनस आणि डायकोटिलेडॉनस.
गहू मोनोकॉटिलिडॉनस आहे की डायकॉटिलिडॉनस आहे? गहू सगळ्यांना माहितीये ना? मग तो मोनोकॉटिलिडॉनस आहे की डायकॉटिलिडॉनस आहे? म्हणजे त्याची एकच सिंगल सीड असते की त्याचे दोन भाग होऊ शकतात? एक असेल तर असं एक दाखवा, दोन असेल तर दोन भाग. पटकन. आणि चिंचोके माहितीये? चिंच खाता तुम्ही? चिंचोके ते मोनोकॉटिलिडॉनस आहेत की डायकॉटिलिडॉनस आहेत? एकच सिंगल सीड असते की त्याचे दोन भाग होतात? व्हेरी गुड. त्यानंतर मँगो, आंबा. आंबा त्याला सिंगल सीड असते की त्याचे दोन भाग होतात त्याच्या सीडचे? सांगा, मँगोचं एकच सीड असते की त्याचे दोन भाग होऊ शकतात? आणि मका? मकाचा सिंगल दाना असतो, सिंगल सीड असते की त्याचे दोन भाग होऊ शकतात? मग हे जे सिंगल सीड वाले आहेत त्यांना काय म्हणायचं आपण? मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स. काय म्हणणार आहोत? मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स. आणि ज्याचे दोन भाग होऊ शकतात त्यांना म्हणायचं डायकॉटिलिडॉनस प्लांट्स. त्याचा एक छान असा चार्ट आपल्या बुक मध्ये दिलेला आहे, आपण तोच बघूया. आपल्या घरामध्ये असे अनेक कडधान्य असतात, असे अनेक धान्य असतात जे सिंगल असतात आणि काहींचे दोन भाग होऊ शकतात. ते तुम्ही घरी जेव्हा जाल सुट्टीसाठी तेव्हा आईसोबत बसून चेक करा, असे कोणते आहेत जे सिंगल आहेत किंवा म्हणजे मोनोकॉटिलिडॉनस आहेत आणि असे कोणते आहेत जे डायकॉटिलिडॉनस आहेत. तुमच्यासाठी ही एक ऍक्टिव्हिटी आहे. आता हा बुक मधला चार्ट दिसतोय तुम्हाला? मला आता तुम्ही दिसायचे बंद झालाय. ओके, सो याच्यामध्ये डायकॉटिलिडॉनस प्लांट आणि मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्सचं आपण डिफरन्शिएशन बघणार आहोत, त्याचे आपण डिफरन्सेस बघणार आहोत आणि त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात ठेवणं जास्त सोपं जाणार आहे. सो डायकॉटिलिडॉनस प्लांट्स हॅव सीड्स विथ 2 कॉटिलिडॉन्स. ओके, दोन त्याचे सीड्सचे त्याचे दोन भाग होऊ शकतात. देन सिंगल मोनोकॉटिलिडॉनस प्लांट मध्ये सीड कशी असणार आहे? विथ सिंगल कॉटिलिडॉन, म्हणजे तिचे दोन भाग होऊ शकणार नाही, ती सिंगल सीड असणार आहे. देन देअर रूट्स कसे असणार आहेत त्यांचे? वेल डेव्हलप प्रायमरी रूट, म्हणजे टॅप रूटचा प्रकार असणार आहे. म्हणजे काय असणार आहे? असं एक सिंगल रूट आणि त्याच्यानंतर त्याला असे छोटे छोटे बाकीचे रूट्स असणार आहेत, त्याला म्हणायचं टॅप रूट. कोणत्या रूटचा प्रकार झाला हा? टॅप रूट. मिडल वाला सिंगल मेन असतं, त्याच्यानंतर त्याच्या अवतीभोवती छोटे छोटे बाकीचे रूट्स आलेले असतात. दे आर नोन ॲज टॅप रूट, वेल डेव्हलप प्रायमरी रूट और टॅप रूट. देन मोनोकॉटिलिडॉनस प्लांट मध्ये फायबरस रूट असणार आहे. फायबरस रूट म्हणजे एकच सिंगल असं रूट आहे आणि त्याला बाकीचे ब्रांचेस आहेत असं नाही, जे छोटे छोटे सिंगल फायबर्स टाइपचे रूट असणार आहे.
मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्सला. देन स्टेम कशी असणार आहे त्यांची? स्ट्रॉंग, हार्ड. एक्झाम्पल त्याचं बनियान ट्री, वडाचं झाड. कसं अशी जी झाडं असतात ज्यांना त्यांच्या सीड्सचे 2 पार्ट होतात, त्यांचे स्टेम, त्यांचं जे खोड आहे ते स्ट्रॉंग आणि हार्ड असतं, मजबूत असतं. देन मोनोकॉटिलिडॉनस प्लांटला त्याचं हॉलो, एक्झाम्पल लाईक बांबू और फॉल्स असतं, लाईक बनाना. बांबूचं रूट कसं, बांबूचं जे स्टेम असतं ते आतून पोकळ असतं, बरोबर. हॉलो म्हणजे काय? पोकळ. देन फॉल्स स्टेम म्हणजे लाईक बनाना, की ते ग्रीन वाला आपल्याला स्टेम लाईक दिसतंय. त्याचा जो बुंदा आहे किंवा त्याचं जे मधलं खोड आहे ते लाईक स्टेम दिसतं, पण ते स्टेम नसतं. और डिस्क लाईक, एक्झाम्पल अनियन, किंवा त्याचं जे खोड आहे, स्टेम आहे, ते डिस्क लाईक असतं, जसं की अनियनला डिरेक्टली रूट्स असतात, रूट्सच्या वरती तो अनियनचा बल्ब असतो. दे आर लाईक स्टेम, त्याच्या एकांवरती एक अशा डिस्कच्या लेयर्स आहेत. देन लीफ कसे असतात त्याचे? रेटिक्युलेट वेनेशन, त्यांचे जे वेनेशन म्हणजे त्यांचे जे प्लांट्सचे लीव्स आहेत त्या लीव्सला असणाऱ्या वेन्स. समजा हे लीव्स आहे, आपण नॉर्मली चित्र काढताना लीव्स कसा काढतो, त्याच्या वेन्स कशा दाखवतो अशा, आणि त्याला आतमध्ये जर तुम्ही पान व्यवस्थित बघाल त्याच्यामध्ये असं अजून पिंपळाचं पान, जस्ट लाईक असे वेगळे वेगळे वेनवाले पानं असतात. आणि मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स मध्ये जे लीव्स असतात ते कसे असतात? पॅरलल वेनेशन वाले असतात. म्हणजेच हे लीव आहे, त्याचे जे वेन्स आहेत त्या अशा सगळ्या एक फ्रॉम वन सेंटर टू अनदर सेंटर अशा पॅरलल असतात. पॅरलल वेनेशन वाले रूट लीफ असतात. आणि डायकॉटिलिडॉनस प्लांट मध्ये रेटिक्युलेट वेनेशन असतात. त्यांना मेन वेन्स त्यांच्या अशा दिसत असतात आणि त्यांच्या अवतीभोवती अजून अनेक छोट्या छोट्या वेन्स असतात. फ्लॉवर्स कसे असतात? फ्लॉवर्स आर विथ 4 or 5 पार्ट्स इन देअर मल्टिपल्स, टेट्रामेरस और पेंटामेरस. त्यांच्या फ्लॉवर्सचे 4 किंवा 5 भाग होऊ शकतात. देन फ्लॉवर्स फ्रॉम अ मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स आर विथ 3 पार्ट्स और इन अ मल्टिपल 3 ट्रायमरस. त्याचे 3च पार्ट होऊ शकतात, 3 पेटल्स असू शकतात, किंवा त्याचे 3 प्रकारचे 3 पार्ट्स मध्ये ते डिवायडेड असतील, ट्रायमेरस. आणि जे डायकॉटिलिडॉनस प्लांट्सचे फ्लॉवर्स आहेत दे आर टेट्रामेरस और पेंटामेरस, म्हणजे 4 भाग होऊ शकतात किंवा 5 भाग होऊ शकतात. समजलं हे? नंदुरबार आश्रमशाळा, आदर्श आश्रमशाळा, देव मोगरा आश्रमशाळा, सचिन सरांच्या इथल्या मुलांना समजलंय? माईक अनम्यूट करून सांगा और कॅमेरा ऑन करून हँड रेज करा, म्हणजे मला कळेल. आपण पुढे जाऊया. सिंपल आहे. आपल्याला सीड, रूट, स्टेम, लीफ, फ्लॉवर फ्रॉम बॉटम टू द टॉप एक एक त्यांच्या पार्टला लक्षात ठेवत गेलो आपण तर इझिली हे आपल्या लक्षात राहतील. हे आपण त्याचं क्लासिफिकेशन ह्या लेसन मध्ये बघितलं. किंगडम प्लांटे पासून सुरू झालेलं त्याचे आपण 2 टाइप्स बघितले. फर्स्ट वन इज क्रिप्टोग्राम अँड सेकंड वन इज पॅनोराग्राम. क्रिप्टोग्राम्स आर नोन ॲज हिडन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. क्रिप्टो चा अर्थ आहे लपलेले, हिडन, आणि गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. मग ज्या प्लांट्सचे ऑर्गन्स, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स
लपलेले असतात त्यांना आपण म्हणतो क्रिप्टोगॅम्स. अँड फॅनोरोगॅम्स कुणाला म्हणतो? ज्या प्लांट्सचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स किंवा दे कॅन बेअर सीड्स, ज्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे सीड्स असतात त्यांना आपण फॅनोरोगॅम्स म्हणतो. क्रिप्टोगॅम्स आर फर्दर डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, हॅलोफायटा, देन ब्रायोफायटा, देन टेरिडोफायटा, असे 3 पार्ट्स मध्ये त्याचं डिव्हिजन होतं. And phanerogams are further divided into gymnosperms and angiosperms. जिम्नोस्पर्म्स मध्ये जिम्नोज म्हणजे नेकेड और ओपन, स्पर्म्स म्हणजे सीड्स, ज्यांच्या सीड्स ओपन अप असतात किंवा ज्यांच्या सीड्स वरती कुठल्याही प्रकारचं कव्हरिंग नसतं अशा प्लांट्सला आपण जिम्नोस्पर्म्स म्हणतो. देन अँजिओस्पर्म्स कुणाला म्हणतो? अँजिओ म्हणजे कव्हर, अँजिओस म्हणजे कव्हर अँड स्पर्म्स मीन्स सीड्स. ज्यांच्या सीड्स वरती कव्हरिंग असते अशा प्लांट्सला आपण अँजिओस्पर्म्स या डिव्हिजन मध्ये किंवा फायलामध्ये टाकतो. तर अँजिओस्पर्म्स आर फर्दर डिवायडेड इंटू मोनोकॉट अँड डायकॉट. Dicotyledons and monocotyledons. Dicotyledons are the seeds which can be part into two, can be separated into 2 parts. Monocotyledons, they are single part, single seeds. Okay, so त्यांचा आपण रूट स्ट्रक्चर, त्यांची मॉर्फोलॉजी काय असते ते आपण आता या चार्ट मध्ये बघितलं. ओके, सो हे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा लेसन आपल्या इथे संपतोय. त्याचं आपण कन्क्लुजन काय म्हणू शकतो की देअर आर डायव्हर्सिटी, व्हेरियस ऑफ व्हरायटी ऑफ प्लांट्स आर अवेलेबल ऑन अर्थ. And then they have billions of years evolution. त्यांच्यामध्ये खूप वर्षानुवर्ष चेंजेस होत गेले. They are important, vital for our ecosystem. आपल्या इकोसिस्टीम साठी ते खूप जास्त महत्वाचे आहेत. फूड वेब मध्ये किंवा एनर्जी आपल्या ज्या पूर्ण इकोसिस्टीम मध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीच्या कॅप्चरिंग साठी प्लांट्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत. देन टॅक्सोनॉमिकल त्यांची हायरची आपण बघितली, ते कशा प्रकारे वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केले जातात हे आपण या धड्यामध्ये चेक केलं. देन दे आर क्लासिफाईड बाय देअर मॉर्फोलॉजी अँड रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स. त्यांच्या मॉर्फोलॉजी वरून, त्यांच्या फिजिकल स्ट्रक्चर वरून आणि त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर वरून दे कॅन बी डिवायडेड इंटू डिफरंट ग्रुप्स. आणि त्यांचे मेन ग्रुप्स पडतात फॅनोग्राम्स अँड क्रिप्टोग्राम्स, जे आपण आता ह्या धड्यामध्ये शिकलो होतो. समजलाय तुम्हाला हा धडा? या धड्याच्या नंतर आपण इकोसिस्टीमचा धडा जो बघणार आहोत त्यासाठी प्लांट्स बद्दलची माहिती आपल्याला महत्वाची ठरणार आहे. समजलाय? तुमच्यासाठी कोणी सांगू शकेल मला माईक अनम्यूट करून? सो या धड्यामधले जे आपण आता लास्टला जो चार्ट बघितला तो लक्षात ठेवायचा, त्याच्यावरून तुम्ही आरामात पूर्ण लेसन चे मेन पॉइंट्स लक्षात ठेवू शकाल. तुम्ही ते स्टॉप करते. थोडासा नेटवर्क इश्यू झाला होता.
काही हरकत नाही. आपला लेसन सुद्धा आता संपलेला आहे. नेक्स्ट लेसन असणार आहे आपला एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मधला जो एनर्जी फ्लो आहे तो आपण नेक्स्ट लेसन मध्ये बघणार आहोत. तुम्हाला मी सांगितलेली ऍक्टिव्हिटी तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा तुमच्या घरी जाल त्यावेळेला नक्की करून बघा. ठीक आहे. आणि आता आपण इथे स्टॉप करूया. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढच्या आठवड्यात.